हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन MS सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेले आहे. त्या संदर्भात आज आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. जे विद्यार्थी अपकमिंग MS सेट एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचं लेसन अतिशय महत्त्वाचं असणार आहे. फ्रेंड, हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन, MS सेट किंवा नेट किंवा पेट या तीनही एक्झाम संदर्भात तुम्हाला सर्वच ऑफिशियल अपडेट हवे असतील तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच ऑफिशियल अपडेट कळवले जातात. फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झाम संदर्भात जे नवीन नोटिफिकेशन त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेले आहे त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, MS सेट एक्झाम संदर्भात हे नवीन नोटिफिकेशन त्यांनी रिलीज केलेले आहे. काय म्हणले ते पहा. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इनरोल टू 40th नंबर सेट एक्झाम टू बी हेल्ड ऑन 15th जून 2025 म्हणजे 15 जून 2025 रोजी जो MS सेट एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामिनेशनचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी फिलअप केलेला आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. म्हणजेच MS सेट एक्झाम 2025 या एक्झामचा फॉर्म तुम्ही जर भरला असेल, फॉर्म भरल्यानंतर पूर्णपणे पेमेंट फॉर्मचं केलं असेल तर या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं अपेक्षित आहे. नाव प्लस कॅटेगरी कुठली चॉईस केलेली आहे ते सर्व या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. पुढे काय म्हणले पहा. नोट, प्लीज रेफर टू द फॉलोइंग लिस्ट ऑफ अ कॅन्डिडेट हू हॅव पेड प्रिस्क्राईब फी. म्हणजे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फी पेड केलेली आहे त्याच विद्यार्थ्यांच्या नावं त्यांनी शो केलेले आहेत. पुढे म्हणले पहा. द कॅन्डिडेट हू पेड प्रिस्क्राईब फी अँड देअर नेम इज मिसिंग फ्रॉम साइड लिस्ट should submit evidence of payment to set on or before 21st April 2025 at 6 PM on the following mail. हा मेल आहे पुणे युनिव्हर्सिटीचा जो ऑफिशियल मेल त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणलंय ते शॉर्ट वेमध्ये सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी 15 जून 2025 या MS सेट एक्झामचा फॉर्म फिलअप केलेला आहे, फी देखील पेड केलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या सीट नंबरनुसार किंवा ॲप्लिकेशन फॉर्मच्या नंबरनुसार आणि कॅटेगरीनुसार त्यांनी पब्लिश केलेली आहे. ठीक आहे. आता या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव नाही आहे पण त्यांनी फॉर्म भरलेला आहे, फी देखील पेड केलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी MS सेट डिपार्टमेंटला त्यांच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट हा या मेलवर पाठवायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव पाठवायचं, ॲप्लिकेशन नंबर पाठवायचा आणि त्यानंतर पेमेंटचा स्क्रीनशॉट मेलवर अटॅच करा, त्यांना सेंड करा 21 एप्रिल 2025 पूर्वी. ठीक आहे. जर नाव नसेल तरच, आणि यादीमध्ये नाव असेल तर डोंट वरी, तुम्ही एक्झाम देण्यासाठी पात्र आहात, एक्झाम देऊ शकता. सिंपल. आता या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या. ही जी यादी आहे ना, ही यादी खूप मोठी आहे. खूप मोठी इन द सेन्स जवळपास 3000 प्लस पेजेस या यादीमध्ये आहेत. किती? 3000 प्लस पेजेस. मग या ठिकाणी तुम्ही फोनवर जर तुमचं नाव सर्च करत असाल तर वेळ लागू शकतो, लगेचच सर्च होणार नाही. नाव टाकल्यानंतर थोडंसं वेट करा, लोडिंग होण्यासाठी वेळ लागू शकतो. बरेच विद्यार्थी घाई करतात, नाव सर्च करतात, नाव दिसत नाही, गडबडून जातात, लगेच मेल करायला तयार होतात. मेल करण्याची घाई करू नका. नाव प्रॉपर वेनी तुमचं सर्च करा. फोनमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव सापडत नसेल यादीमार्फत तर PC वर ही यादी ओपन करा, त्यानंतर Ctrl F करून नाव सर्च करा, डेफिनेटली नाव भेटून जाईल. पण रिपीट करल, 3000 पेजेस असल्यामुळे नाव लोड होण्यासाठी वेळ लागतो, वेळ लागू शकतो. तुमच्या फोनची किंवा PCची रॅम असेल, त्या रॅम जेवढी चांगली असेल तेवढा लवकर नाव सर्च होईल, अन्यथा वेळ लागू शकतो. काही विद्यार्थ्यांना 2 ते 3 मिनिटं देखील लागतात नाव सर्च होण्यासाठी. सिंपल. नाव सर्च करताना एकदा आडनावानुसार सर्च करा, नाही भेटलं नावानुसार सर्च करा, तरी नाही भेटलं ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे असेल मेलवर आलेला, ठीक आहे, फॉर्म फिलअप केला त्यावेळेस, तर त्या ॲप्लिकेशन नंबरनुसार सर्च करा. आणि तरी मग नाव भेटलं नाही तर तुमच्या पेमेंटचा स्क्रीनशॉट, ॲप्लिकेशनचा जो नंबर असेल तो आणि तुमचं नाव या मेलवर तुम्ही मेल करू शकता.
सिंपल. तर फ्रेंड, जे पण विद्यार्थी MSCIT एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांशी हे आजचं लेसन, आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांचं नाव आहे का नाही त्यांनी ते कन्फर्म करणं अपेक्षित आहे. नाव नसेल तर MSCIT एक्झाम तुम्ही देणार नाही, देऊ शकत नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव आहे त्यांचेच हॉल तिकीट वगैरे रिलीज होतील, बाकी विद्यार्थ्यांचे होणार नाहीत, हे लक्षात घ्या. सिंपल. मग ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. पण रिपीट करल, नाव लोड होण्यासाठी वेळ लागतो, घाबरून जायचं नाही. एकदा तुमच्या फोनमध्ये सर्च करा, नाही सापडलं, दुसऱ्यांच्या एखाद्याच्या फोनमध्ये सर्च करा, तरी नाही सापडलं, PC सर्च करा, आणि तरी पण नाही सापडलं तर मग मेल करा. पण मेल करण्याची घाई करू नका, कारण ज्यांनी फी पेड केलेली त्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी आलेले असतात. डोंट वरी, कारण हे मॅन्युअली केलेलं नाही, सॉफ्टवेअर मार्फत केलेली लिस्ट आहे. सिंपल. सो फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन काय आहे, अपडेट काय आहे हे कळालं असेल. आता एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगाल. MSCIT एक्झाम 2025 म्हणजे जो एक्झाम 15 जूनला होणार आहे, या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे डिटेल सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. प्लस त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस तुमची करून घेतली जाते. MCQज प्रॅक्टिस करून घेण्यासाठी मॉक टेस्ट आणि डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार आहे. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन देखील करून घेतली जाते. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर पेपर फर्स्टमध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. मागील 2024च्या बॅचमध्ये काही विद्यार्थ्यांनी 80 मार्क देखील मिळवलेले आहेत पेपर फर्स्टमध्ये. ठीक आहे. तर पेपर फर्स्टच्या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कोर्स संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळवू शकता. योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. मेसेज करा, इन्फॉर्मेशन मिळवा, योग्य वाटलं तर पेमेंट करून जॉईन करता येईल. ठीक आहे. पेपर फर्स्ट पूर्णपणे कव्हर होईल, अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज भासणार नाही. फुल अँड फायनल एक्झामिनेशनपर्यंत पेपर फर्स्ट तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.